कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनी ताई, असं नका ना करू, बोला ना माझ्याशी। ताई, मला सांगा, सणवार कशासाठी असतात? सणवार कुटुंबाला एकत्र करण्यासाठी असतात, दुरावा मिटवण्यासाठी असतात। उद्या आपल्या घरी सुद्धा घट बसता येतो, आपण सुद्धा त्या निमित्ताने सगळे गैरसमज दूर करूया ना। आता बास करूया हे सगळं। काकू, काकू तुम्ही तरी समजावा ना ताईंना। फाल्गुनी, हे समईचं सामान घेऊन ये जरा। काकू, मग आपल्याला समईसाठी वाती पण तयार करायला लागेल ना? एक वाती तरी कमी असली तर समई छान नाही दिसत ना? ताई, खरं बोललात तुम्ही। समईमधली एक जरी वात कमी असली किंवा विसली तर समईची शोभा जाते, कारण समईमधली प्रत्येक वात तिचं तिचं अस्तित्व जपून समईला उजळून टाकते। कुटुंबाचं सुद्धा असंच असतं ना। एका जरी नात्यात वितुष्ट आलं ना तर संपूर्ण कुटुंबाची शोभा जाते हो। थँक गॉड, एवढं तरी कळतंय तुला, आणि कळतंय तर समज। समय बुझे नाही म्हणून प्रयत्न कर। मैथिली सेन गुप्ताला या घरातून बाहेर काढ, सगळं छान होईल। आपलं घर आयुष्यभर आनंदात राहील। ताई, पण काकुमा, आपण आज जाऊन काम करूया का? मला पुन्हा पुन्हा तेच गोष्टी नाही बोलायच्या। खरंय, सारख्या सारख्या त्याच गोष्टी उगाळण्यात आणि लपवाछपी करण्यात काय अर्थ आहे? काकू, मी लपवाछपी नाही करत आहे हो काकू। मी इंद्राणी आत्यांना सगळं सांगणार आहे, सगळं नीट समजावून सांगणार आहे। विश्वास ठेवा माझ्यावर। नेत्रा, तू विश्वासाच्या गोष्टी करूच नकोस। तुझ्यावर जो विश्वास होता ना तो संपलाय, तू संपवलंयस। काकू, आणि नेत्रा, तू आम्हाला सतत उपदेश करत असतेस ना, त्यापेक्षा आमचा विचार कर। काकू, मी करते हो तुमचा विचार, पण तुझा हा पण जेव्हा नसेल ना तेव्हा सगळं छान होईल। आणि तुझा हा पण त्या मैथिलीसाठी आहे हे सुद्धा मला चांगलं माहिती। फाल्गुनी, चल आपण जाऊया इथून, आणि बाकीची तयारी ही करेल, हिला मदत करायची गरज नाहीये। मावशी, काय झालं? सारखं तिकडे काय बघताय? नाही म्हणजे इंद्राणी मॅडम आल्या तर? नाही, आत्या झोपल्या असतील, त्यांच्या गोळ्या सुरू आहेत ना, त्यामुळे त्यांना झोप लागते। आणि तसंही त्या उठल्या ना तर मला नाही वाटत काकू इतक्यात त्यांना बाहेर येऊ देतील। आजी, अरे वा, तू एवढ्या लवकर उठलीस? कशाला उठलीस? आज पहाटे 5 पासून उठून बसली आहे ती, माझ्याबरोबर सुटली आज। अगं, कशाला इतक्या लवकर उठायचं? जा, जाऊन झोप, अजून वेळ आहे उठायला। आजी, पहिला बघ तरी मी कशी दिसते। बघते की मी तुझ्याकडे। बाई, नवीन फ्रॉक,
बरकर पोलका छान दिसते, एकदम बाहुली सारखी. थँक्यू आजी. आई माझं बाळ. म्वा. या बसा. आई काल बाबा म्हणाला होता आज आपल्याकडे देवी आई येणार आहे. आई आली का देवी आई? देवी आई ना आपल्या घरातच असते बाळा. आज देवी आई घटावर विराजमान होणार आहे. विराजमान म्हणजे? विराजमान नाही, विराजमान म्हणजे बसणार आहे घटावर. आजी ती पण तुझ्याजवळ बसू का? तू बस इथे, पण मी नाही थांबणार आहे. मी जाणार आहे माझ्या खोलीत. आजी थांब ना इथे. अगं नाही ना, माझ्या खोलीत जावं लागणार मला. का? ईशा, रीमा कुठे आहे? हा, रीमा आणि बाबा अजून झोपलेत. जा त्यांना उठव. उठ पटपट. ते दोघं झोपारीच आहेत. अगं मग जा त्यांना उठव. रीमा आणि बाबांना म्हणा पूजेची सगळी तयारी झाली. चल 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 पटपट उठाव दोघांना. मावशी, मी काय म्हणते, आता तुम्ही पण जाऊन आराम करा. तुम्ही पण काल रात्रीपासून खूप मदत केली आहे मला. झोपच झाली नाहीये तुमची. तुम्ही जाऊन आराम करा. अगं नाही, नको. पूजेच्या वेळेला मी माझ्या खोलीतच थांबते खरंच. मावशी असं काय करताय? अगं तुला कळतंय का नेत्रा, इंद्राणी मॅडमनी बघितलं तर किती गोंधळ होईल. आणि आधीच माझ्यामुळे तुझ्या घरातले सगळे रुसलेत तुझ्यावर. तुझ्या घरातले सगळे तुझ्या विरोधात गेलेत, रागवलेत तुझ्यावर. त्यात असं काही झालं नाहीये. कोणीही माझ्या विरोधात गेलं नाहीये. आणि मला सांगा, फाल्गुनी ताई कशा मदत करतील? एकतर त्यांच्या हाताला लागलंय आणि केतकी काकू काल दिवसभर इंद्राणी आत्यांना काय हवं काय नको ते बघत होत्या. त्यामुळे त्या सुद्धा थोड्या दमल्या. आराम करतायत, बाकी काही नाही. खरं सांगते, असं विरोधात वगैरे कोणी नाही हो गेलंय माझ्या. हा, थोड्या रुसल्या आहेत माझ्यावर, पण ठीक आहे. आपलीच माणसं आहेत. आपलीच माणसं रुसतात की नाही, कारण त्यांचं आपल्यावर प्रेम असतं. त्यामुळे आता तुम्ही हा सगळा विचार करू नका. त्यामुळे आता माझं ऐका, तुम्ही जाऊन छान आराम करा. पूजेची तयारी झाली की मी तुम्हाला बोलवते, तेव्हा देवघरात यायचं. नाही, नको ना ग, खरंच ऐक ना माझं. तुला समजतंय का, इंद्राणी मॅडमच्या समोर मी आले तर काय होऊ शकतं? काही होणार नाही. जे काही होईल ना ते चांगलंच होईल, कारण आजचा दिवसच चांगला आहे. आज जेव्हा इंद्राणी आत्यांना कळेल ना की तुम्ही इथेच राहतात आहे आमच्या सोबत, तेव्हा त्या सगळं काही विसरून स्वीकारतील तुम्हाला. आणि फक्त त्या नाही, घरातली प्रत्येक व्यक्ती स्वीकारेल तुम्हाला, अगदी मनापासून. नको ना, आजचा दिवस इतका चांगला आहे. आजच्या दिवशी ना घरात भांडणं नको. तसं काही होणार नाहीये. देवी आई आपल्या पाठीशी आहे. आज इंद्राणी आत्यांना सत्य सांगायचं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.